कुठेतरी आलोय, म्हणजे कुठे नाही, आपण मोशीत आलोय आज. वेलकम टू एनिवायझरी ब्लॉग्स गाइस. आपण इकडे आलोय तर इकडे लईच गर्दी आहे. तुला काय म्हणायचं असं एका मिनिटासाठी टेम्परेचर हाय झालं डायरेक्ट इकडे येऊन. मला ऍक्शन फिगर घ्यायचा आहे बॅटमॅनचा. इकडे नाही भेटणार रे माझ्यासारखा. काय माझ्यासारखा जोक मारलाय नाही, ऐकलं का? त्याला याच्यासारखा ऍक्शन फिगर घ्यायचा बॅटमॅनचा. ते बनारसचा पेटा खाल्ला होता दादाने आणला होता. मी आग्राचा, मला अजिबात नाही आवडला. आग्राचाच. लय बकवास होता. एवढा गोड आणि ते लिक्विड असतं त्यामध्ये माहिती का? हा, नाही आवडला. तुझं सुक होतं का लिक्विड वाला होतं तुझं? लिक्विडच होता थोडासा. हा. एक तर अंगूरवाला होता, अंगूरवाला ठीक होता. हा. एक दुसरा होता एवढा गोड, अंगूर एवढा म्हणजे? गोड. अंगूर द्राक्ष? फ्लेवरचा. आणि इकडे एवढी गर्दी आहे, डोकं चालत नाही, काय करायचं काय नाही. मांब्या म्हणून मित्र आहे माझा नाही का, त्याला खायचे दुकान बघितले की खायला जातो आधी तो. एकटा नाही, सगळ्यांना ओढत घेऊन जातो. पैसे नसतं तर पैसे कोणाला तरी मागून खाणार, पण खाणार तो. असतं नाही, काहीच टेन्शन नसतं कोणाला आमच्या ग्रुपमध्ये. बरोबर की नाही? तुम्ही कमेंट मध्ये सांगा आपल्या पोरांनो. इंटर्नशिप साठी सुट्ट्या होत्या, त्याच्यानंतर फेस्ट आला. ती म्हणायला लागली इंटर्नशिप 31 तारखेपर्यंतच होते ना बे, एवढ्या क्लोज नको घेऊ रे शॉट. चांगला 31 म्हणून तर घेतोय. ऐकायची ती 31 तारखेपर्यंतच होतं. शिवानी ती प्लीज ए भाई नको करू काय विषय सोड. कोण आहे शिवानी माहिती नाही आम्हाला. कट कर. तर बघती का ती? अरे कट कर भाई, नको बघते टाकू. का ती? हा बघा, काही बी लिंक लागू शकते कुठून बी, काय सांगता नाही. असं बाई, आमचं यांचं आईस्क्रीम काढून झाले आणि निघालोय आम्ही आता. पण आता पुढचं डेस्टिनेशन तुम्ही गेस करा. मध्ये आपण एका मोठा काय म्हणतात हॉटेल, 5 स्टार हॉटेलमध्ये गेलतो. तिकडे आपण काय काय खाल्लो होतं रे? साबुदाणा वडा. साबुदाणा वडा आणि मेदू वडा. मेदू वडाच म्हणते कोणतं? साबुदाणा वडाच खाल्ला होता. आणि स्वीट बालुशाही. बालुशाही खाल्ली होती. 3 hours later. काय झालं रे? लावड्या गाडीत पेट्रोल नाहीये, आता काय करणार? पेट्रोल पंप किती लांब आहे चेक कर बरं. कालच टाकी फुल केलते. हा काय बोलला तो? परत बघ. टाकीतलं 50 पेट्रोल टाकलं होतं रे. आगे बोल केलते म्हणजे हा जातानीच बोलला होता की नाही का, जायचं पण मी पेट्रोल, म्हटलं होतं पेट्रोल टाक. जायचं पेट्रोल आहे, यायचं नाहीये. पण यायचं मला काय माहिती की एवढं लवकरच संपणार आहे. चौकात आहे. चल कसं चालवणार? बस चालू आली. चालते रे. चल चल पटकन चल. पेट्रोल अरे पोलीस आहेत रे तिकडे. हे वाले पोलिस नाही पकडत. चल चल या चौकात आहे. चल 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 चल. गाडी चालणार झाली. बघा लय दिवस झाले की रस्त्यावरती लायकी नाही काढून घेतली स्वतःची, म्हणून आम्ही काढून घेतली आज. अरे पुढे तरी घे, रेस तरी दे. अरे लवड्या नाही होते ना ते. हा दे रेस तर. गाडी मध्ये धक्क्यात बाटल. चल तर धक्का द्यायच्या शिवाय काय उपाय नाही राहिलेला आता आमच्याकडे. जोर लगा के इथं बिल्डिंग सेट केली इथं. फक्त पटकन हा एरिया क्रॉस कर. तिकडे त्या साईडला ऑपोजिट साईडला 4-10 पोलिसांच्या स्क्वॉड थांबलाय. त्या साईडला रस्ता बंद आहे रे, म्हणून बॅरिकेड आहे. पेट्रोल पंप कुठे आहे इथं? काय माहिती, त्या साईडला होतं वाटतं. चल तू पुढे चल, भेटेल. समोर मला माहिती आहे कुठे आहे. बार आत्ताच्या घराच्या पलीकडे आहे. चल चल ना, तू कशी थांबवतोय? मी काय थांबू लवड्या. गाडीचा सर्दी पाहिजे. गाडी तुम्हाला वाटलं असेल पेट्रोल भरलंय, आम्ही गाडीत नाही. ते धक्का देऊन थोडीशी चालती पुढे, परत ट्राय कर. मी म्हणतो परत थोडस ढकलू आणि परत चालू करू. बात तो सही है. गाडी जा पुढे. निघतानाच पेट्रोल टाकलं पाहिलं होतं राव. ते नसतात का शेवटच्या वेळेपर्यंत वाट बघत बसतात ना, त्या कॅटेगरीची लोक आहेत आपण, म्हणून असे घोडे लागतात. तेवढा वॉक होतोय आमचा. वॉक होतोय. काय घालय शिवाय द्यायचं मी ठरवलं होतं बंद करायचं, पण या माणसाने जे काम केले धोका देऊन बरोबर तेच झालं. 2 किलोमीटर आहे पेट्रोल. 2 किलोमीटरला पेट्रोल पंप आहे. मस्त सुखी घरी झोपलो असतो, मरायला आलो मी. घेऊन गेला यार. त्याला म्हटलं मला घे, नाही घेतलं. वाईट परिस्थिती, बिकट परिस्थिती आलेली आहे. तर तुम्ही आमची अवस्था बघत आहे. मागचे किती मिनिट झाले गाडी ढकलतोय? बस अर्धा तास होत आलाय. जवळ मागचे अर्धा तास गाडी ढकलत होतो मी. लोकांनी चुत्या समजलाय, कारण की एवढ्या प्रकाराने आम्ही गाडी ढकलत होतो. हा बंद कर 1 मिनिट. का काय आलं सांग? बंद ना, बंद सांग ना तू. बंद मी कट करतो ना, सांग ना. मामा आहेत समोर. ते का बघितलं का त्यांनी? काय वाटतं? गाडीचा मालक त्यांचे वडील पुढे चाललेत
आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे आणि त्यांना खबरही नाही माहिती की गाडी आम्ही ढकलतोय. चल ढकलत, दिसलं तर दिसलं. त्यांना म्हणा गाडी बंद पडली, तुमच्याच घरी येत होतो. थांब थोडं जाऊ दे 5 मिनिटं. ताण लागली मला. पाणी, आईस्क्रीम चाटत होता. का तुला दिली नाही का? याला तर मी म्हणत होतो घे म्हणून, मी पैसे भरतो, तरी नाही म्हटला. पाण्याची बाटली घ्या आता, बरं पाणी प्यायचे. आईस्क्रीम घेत होता ना, पाणी घेत. जा घे, जा घेऊन ये पळ. अरे जा ना, घे ना भाई. जा, मी गाडी ढकलतो. चल पुढे आता, थोडस पुढे जाऊ. चल ना आता, गेलेत ते. खूप बकवास दिवस आहे आजचा. पेपरला पण तेच झालं. पेपर हातात आला, माझ्या डोक्यात काय नाही आलं, पण कसं तरी पेपर नीट लिहिलाय मी, असं नाही की लिहिलं नाही. पण सुरुवातीला नाही की जेव्हा हातात येतो तेव्हा ते असं कसं पेपर बघितलं सगळी उत्तर डोक्यात यायला पाहिजे, तसं नाही झालं. काय डोकंच नाही आलं, उत्तर ब्लँकच झालं सगळं. आणि परत आता हे म्हणून बाहेर निघत नाही माहिती का काय. आज नॅशनल पेट्रोल संप डे आहे, कारण की आम्हाला 2 जण आमच्या नंतर दिसले पेट्रोल पंप शोधत. आणि मेन म्हणजे ऍक्टिव्हाच बंद पडते आज. आतापर्यंत ऍक्टिव्हा आणि एक प्लॅटिना, त्या गाड्या दिसल्या आम्हाला. अरे ठीक आहे, ती पण ऍक्टिव्हा. पेट्रोल संपते रे, पण ऍक्टिव्हा बंद पडते आज. वाटतं पेट्रोल संपला असेल, आपल्या हरकत होते ते. एक माणूस चालला होता का ऍक्टिव्हा वरती ढकलत. म्हटलं भाई पेट्रोल संपलंय का? आम्ही म्हटलं हो. आम्ही म्हटलं आमचं पण संपलंय. तो एकदम खुश झाला, चला आमच्यासोबत. म्हटलं नाही तुम्ही जावा, आमचा मित्र येतो ढकलायला. आज वाटलं त्याला 2 जण भेटले, अजून ढकलाय. पिवड्या किती वाजेपर्यंत होता? किती वाजेपर्यंत येतोय किती वेळ देतोय माहिती. चल मी दुकानावरून फोन केला का त्यांना? काय माहिती कुठे येतो, त्याचा आता पता नसतो एक माणसाचा. त्या गाईज आयुष्यात एवढे पैसे कमवा, गाडी असणं महत्वाचं नाही, गाडीमध्ये किती पेट्रोल असतं ते असणं महत्वाचं आहे. त्याच्या 2 लाखाच्या गाडीमध्ये बी सकाळी आपण 50 रुपयाचं पेट्रोल टाकलेलं आहे. 2 लाख नाही, 2.5 लाखाची गाडी आहे. पण 2.5 लाख कसा म्हणतोय पेट्रोल टाकताना? हसदे चेहरे का मतलब ये नहीं होता कि उन्होंने कोई तकलीफ नहीं होती. पेट्रोल टाकताना भेकला येतो. नाही 2.5 लाखाची गाडी आपण बोलायला रॉयल एनफिल्ड ओनर आहे. पेट्रोल टाकायला काय माझी मम्मी टाकू देत नाही, मेन विषय तो नाहीये पैशाचा. माझी मम्मी टाकू देत नाही, कारण की माझ्या मम्मीला वाटतं की मी फालतू फिरतो. आणि मेन काय करतो माहिती का, की जेव्हा पण मी बाहेर जातो ना, जेव्हा मम्मी पेट्रोल टाकली त्याच्यानंतरच मी काहीतरी कुठेतरी फिरायला जातो. त्यामुळे मम्मी पेट्रोल टाकायला देत नाही मला गाडीत. कामापुरताच टाकू देते. म्हणजे आता जर डीमार्टला जायचं असेल 50 रुपये, पुण्यात जायचं असेल 100 रुपये. ऍक्च्युली जत्रा आता आमचा सेकंडरी कॉन्टेंट झाला. फर्स्ट कॉन्टेंट आम्हाला वाटलं होतं की नाही का जत्रेत जाऊ, कॉन्टेंट काढू. तिकडे तर काहीच झालं नाही, कारण की जागाच नव्हती. पण इथं भेटला इकडे आम्हाला कॉन्टेंट भेटला. म्हणजे देव म्हटलं तर तू कॉन्टेंट शोधत चाललंय ना, आज मी तुलाच कॉन्टेंट देतो बघ. मित्र किती हरमी असावे, म्हणजे मला आज लय राग येतो त्याच्यावरती. एका मित्राला फोन केला पेट्रोल संपला म्हणून, त्याला म्हटलं की सगळं रेकॉर्ड होतं तिकडं, मी बोलतोय. त्याला फोन करून बोललं की दादा पेट्रोल संपलंय, आम्ही पेट्रोल पंप साठी ढकलतोय. आणि त्याच्या घराजवळच आहे, ठीक आहे. आपण त्याच्या घरापासून 3 किलोमीटर होते आणि बाहेरच हिंडतोय. हा काय म्हणतो, तुम्हाला पेट्रोल पंप भेटले की फोन करा, तोवर मी जरा बाहेर जाऊन येतो. 3 hours later. तर मित्रांनो फायनली अर्धा तास नंतर गाडी चालू झाली, आणि हा गाडी चालू झाल्यानंतर आलाय. चल चल, खूप स्ट्रगल आहे, खूप स्ट्रगल खूप आहे, स्ट्रगल आहे. अर्धा तास खूप स्ट्रगल केला. तो आला नाही वेळेत. त्या घरी काय ते. चल आता. चल 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 चल. हाच आहे तो एंटरप्रेन्युअर जो वेळेकामी येत नाही. तू आला जरी नसता तर मी इकडनं घरी जाणार होतो. भोका म्हटलं होतं तुला. बरं वाटतंय भाई गाडी चालू झाली. हा जो वारा येतोय आम्हाला सुख वाटते, सुख. कोण दूर झाला भाई पूर्ण. आम्ही आलोय, पण मागच्या वेळेस हॉटेलची अवस्था तुम्ही बघितली होती काय होती, पण यावेळेस काय केलंय भाईने. एकदम चकाचक. खरंच भारी दिसते. मी एक्सपेक्ट नव्हतं केलं एवढा. पहिला फ्लोरिंग वगैरे केली, चप्पल वगैरे काढायची का? आळंदीमध्ये आले की तुम्ही इकडे या नाश्ता करायला, जेवण करायला. चांगलं भेटते. काय काय भेटतंय सांग. आळंदी देवाची चाकण चौक पार्किंग मध्ये आहे. शॉप नंबर 2 आहे. इथं आपलं दुकान आहे. इथं वडा, भजी, मिसळ, पुरी, भाजी, पोहे A to Z भेटतं. लस्सी, ताक. हा अरे तू पी ना, रोज आहे, फ्रेश आहे ते. हा तसं आपल्याकडे भरपूर आहे. सोनकडी नाही रे अप्पा, सोनकडी एकदम हे असते, हे ठीक नाही एकदम. आणि आपलं तू पी, नाद नको करू. आपण ब्लॉग नंतर करू आता सध्या.